हाय मुलांनो, आज आपण 14 पोएम बघणार आहोत. आय वुड लाईक टू बी अ लाईट हाऊस. तर मला लाईट हाऊस बनायला आवडेल. तर ही पोएम बघण्याच्या अगोदर आपण लाईट हाऊस म्हणजे काय तर ते बघूयात. हे बघा, असा समुद्रामध्ये असा एक टॉवर असतो, त्याला लाईट हाऊस म्हणतात. इथे हा असा उजेड येत असतो इथून. तर लाईट हाऊस म्हणजे काय? अ लाईट हाऊस इज अ टॉवर, बिल्डिंग ऑर टॉल स्ट्रक्चर ऑन द सीशोअर. समुद्र किनाऱ्यावरती अशा प्रकारचा टॉवर, बिल्डिंग किंवा एक उंच बांधकाम बांधलेलं असतं, त्याला लाईट हाऊस असं म्हणतात. फ्रॉम द लाईट हाऊस अ बिग बीम्स ऑर फ्लॅशेस ऑफ लाईट आर थ्रोन आउट. आणि या लाईट हाऊसमधून अशा प्रकारे प्रकाश किरण बाहेर पडत असतात. दीज बीम्स हेल्प शिप ॲट सी टू नेव्हिगेट टू फाइंड देअर वे अक्रॉस द सी. आता या लाईटच्या मदतीने काय होतं, हा उजेड खूप मोठा असतो, त्याच्या मदतीने समुद्रामध्ये जे शिप्स असतात, जहाजे असतात, त्यांना समुद्रकिनारा कोणत्या दिशेला आहे ते समजतं. दे कॅन टेल द शिप्स दॅट देअर इज अ पोर्ट नियर बाय, इट इज सेफ टू गो नियर द पोर्ट, ऑर दॅट देअर आर डेंजरस रॉक्स अंडर द सी एक्सेट्रा. आणि मग या लाईट हाऊसच्या मदतीने जहाजांना कळतं की इथे कुठेतरी जवळपास पोर्ट म्हणजे बंदर आहे. बंदर पोर्ट म्हणजे काय? जिथं ही जहाजे थांबतात त्यांना पोर्ट असं म्हणतात. मग हे बंदर इथे किंवा हे पोर्ट इथे जवळपास आहे हे लाईट हाऊसच्या मदतीने समजतं. किंवा आणि तिथे जाणं आपल्याला आता सुरक्षित आहे. किंवा तिथे काही डेंजरस रॉक्स आहेत, मोठमोठे दगड आहेत समुद्राच्या आतमध्ये, तर हे सुद्धा समजतं. In days of old, modern means of communications like radio, mobile phones, internet were not available to the people. जुन्या काळामध्ये जसे की आत्ताचे जे कम्युनिकेशनची साधने आहेत, जसे की रेडिओ आहे, मोबाईल फोन आहेत किंवा इंटरनेट आहेत, त्यावेळेस अवेलेबल नव्हतं. देअरफॉर द वॉर्निंग सिग्नल्स ऑफ द लाईट हाऊस वेअर व्हेरी युजफुल टू शिप. आणि त्याच्यामुळे या लाईट हाऊसवरून जे वॉर्निंग सिग्नल दिले जायचे शिप्सला, जहाजांना, तर ते खूप उपयोगी व्हायचे, महत्त्वाचे असायचे. In today's age of radio, TV, the internet, satellite services, many other facilities are available to ships and airplanes when they travel across the sea or sky. आताच्या काळामध्ये रेडिओ आहे, TV आहे, इंटरनेट आहे, सॅटेलाईट आहे, त्याच्यामुळे तर त्यांच्याशी कम्युनिकेट करणं, या सर्व फॅसिलिटीज शिपसाठी किंवा एरोप्लेनसाठी, विमानांसाठी, जहाजासाठी अवेलेबल आत्ता आहेत. ठीक आहे, तर आता आपण पोएम बघूयात. आय वुड लाईक टू बी अ लाईट हाऊस ऑल स्क्रब्ड अँड पेंटेड व्हाईट. तर मला लाईट हाऊस व्हायला आवडेल, कारण ते पूर्ण व्हाईट असतं, स्क्रब्ड असतं, पूर्ण त्याला पेंट जो असतो तो पांढरा शुभ्र असतो. आय वुड लाईक टू बी लाईट हाऊस अँड स्टे अवेक ऑल नाईट. आता लाईट हाऊसवरची जी लाईट असते तर ती पूर्ण रात्रभर असते, तर मला लाईट हाऊस व्हायला आवडेल आणि पूर्ण रात्रभर जागं राहायला आवडेल. टू कीप माय आय ऑन एव्हरीथिंग दॅट सेल्स माय पॅच ऑफ सी. पॅच ऑफ सी म्हणजे माझ्या जवळचा जो समुद्राचा एरिया आहे. पॅच म्हणजे एरिया. तर तिथे ज्या सेल्स होत आहेत, तिथे ज्या जहाजं आहेत, तर त्यांच्यावरती नजर ठेवायला मला आवडेल. आय वुड लाईक टू बी अ लाईट हाऊस विथ द शिप्स ऑल वॉचिंग मी. मला लाईट हाऊस व्हायला आवडेल त्या जहाजांसोबत ज्या मला बघत आहेत. ओके, समजलं? बाय बाय.